आजी आणि वडील फार जीव लावतात आपल्याला, पण आपल्या करिअरचं आणि स्वप्नांचा कुणी विचारच केला नाही. आपण एवढं नोकरीबद्दल बोलतोय तरी हे लोक सासरी मोकार पैसे आहे म्हणून नोकरीची काय गरज असं म्हणताय. आपण एवढं हुशार असण्याचा काय फायदा मग? सुमनसारखं आपलं होणार असेल तर ते काही नाही. आपण हट्टीपणा करत नाही म्हणून कुणीच आपल्याला सिरियसली घेत नाही. आता आपण पण आपला हट्ट सोडायचा नाही असे तिने ठरवले आणि आजीचा मात्र एक अंथरूण पांघरूण घालण्यासाठीचा हट्ट कधीच पूर्ण करायचा नाही. तिचं तेच एक अंथरूण पांघरूण कर, बाळ होऊ दे. नाही नाही असं ती मनोमन बोलत होतीच तितक्यात तिची सासरची मंडळी तिला सासरी नेण्यासाठी आली. राधाने छान स्वयंपाक केला होता. तिला न्यायला मोहन आणि त्याचा आत्तेभाऊ आले होते. सगळी लोक जेवायला बसली होती. पाहुण्यांना राधाचा चुलत भाऊ आणि तिचे काका वाढत होते. पण मोहनची नजर सारखी सारखी मात्र राधाला शोधत होती. आजी खूप म्हणत होती राधाला, जा वाढ, परंतु राधा काही वाढायला बाहेर आलीच नाही. शेवटी निरोपाचा क्षण आला. राधा खूप खूप रडली. अगदी वडील, आजी, भाऊ सगळ्यांच्या गळ्यात पडून पडून हुंदके देत देत ती रडत होती. शेवटी आपण आता परके झालो असे तिला वाटत होते. मोहन आणि त्याचा भाऊ गाडीत बसून तिची वाट बघत होते. आजीने तिला प्रेमाने जवळ घेतले आणि मायेनं तिला सांगू लागली, हे बघ, आता ती पण तुझीच माणसं आहे. ते घर पण तुझंच आहे. सगळ्यांना जीव लावायचा, कुणाला उलटसुलट बोलायचं नाही. आणि लग्न झाल्यानंतर सगळ्याच पोरींना ह्या गोष्टीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नाही, नको, मला नाही जमणार, ह्या गोष्टी म्हणायच्या नाही. समजलं का तुला? नवऱ्याच्या जातीला नाराज करायचं नसतं. तिने फक्त हो म्हणून मान हलवली, पण कळलं काहीच नाही तिला. तिने न राहून डोळ्यानेच आजीला काय म्हणून विचारले. तर आजी बोलली, अगं बाई, सगळं सांगावं लागतं ह्या पोरीला. तेच ग बाई, एक अंथरूण पांघरूण घालण्यासाठीच म्हणते मी. एवढ्या गोष्टीत मात्र राधाने आजीकडे भलतंच रागाने बघितलं. जा आता, पाहुणे केव्हाची वाट बघत आहे. राधा गाडीत जाऊन बसली. मोहनने सर्वांना नमस्कार केला आणि तोही गाडीत पुढच्या सीटवर जाऊन बसला. गाडी सुरू झाली आणि मोहनचं बेचैन मन सारखं राधाच्या जवळ धावत होतं. तो गाडी चालवता चालवता आरशात फक्त आणि फक्त तिलाच बघत होता, पण तिने त्याच्याकडे एकदाही डुंकून बघितले नाही. त्याचा भाऊ मात्र त्याला चिडवत होता, नीट नसेल दिसत तर गाडी मी चालवतो, तू मागे जाऊन बस, जवळून बघता येईल तुला, नाही का? मोहनने रागाने त्याला लूक दिला. पुन्हा त्याने आरशातून तिला बघितलं, पण तिने मात्र एकदाही त्याच्याकडे बघितलेच नाही. राधा सासरी गेली. सगळ्यांनीच तिचं खूप दिमाखात आणि जंगी स्वागत केलं. खूप छान आणि मोठा परिवार तिला मिळाला होता. गोकुळ म्हणजे काय हे तिथे बघून समजत होतं. सगळ्यांनी राधाला भरभरून आशीर्वाद दिला आणि सगळे आता आपल्या आपल्या कामाला निघून गेले. तिच्या लहान नणंदबाईने तिला तिची रूम दाखवली. असं नाही की ती पहिल्यांदाच रूममध्ये आली होती, परंतु तरीही तिची नणंद तिला चिडवत म्हणाली, वहिनी, तुझी रूम आहे बरं का आता. काही सजावट हवी असेल वेगळी तर तसं सांग आम्हाला. राधा मात्र शांतच बसली. थोड्या वेळ रूममध्ये बसली, पण तिला काही तिकडे करमेच ना, म्हणून ती किचनमध्ये गेली. पण तिकडे स्वयंपाकाला बायका होत्या. ती त्यांना म्हणाली, काही मदत करू का मी? नाही, मदत नाही, तुम्हाला काही हवे असेल तर सांगा आम्हाला. नाही ताई, मला काही नको आहे, मी बोर झाले होते म्हणून मी करते काहीतरी. हो हो, कर ना, माझ्यासाठी चहा कर. मागून मोहन येऊन बोलला आणि हो, रूममध्ये घेऊन ये नक्की. तो हसून बोलला आणि रूममध्ये निघून गेला. राधा मात्र आश्चर्यचकित होऊन मोहनकडे बघत होती की हा कसं काय आपल्याकडे असं बघून बोलू शकतो. आजपर्यंत एकदाही बोलला नाही आणि आता असे बोलतो. चहा कर हे ठीक आहे, पण रूममध्ये घेऊन ये असं सांगतो. मला तर जाम भीती वाटू लागली आहे. नक्की काय करेल तो आपल्याला? काही बाई करेल, नाही करणार असे लगेच थोडी काय करेल. मग रूममध्ये का बोलावले? बोलेल अजून काय, पण मी काय करू? जाऊ की नको? काय करू देवा, मदत कर. असे कसे मी माझी स्वप्ने पूर्ण करू? काहीतरी मार्ग दाखव, असे बोलत तिथेच विचार करत होती. आज मोहन फार फार खुश होता, कारण राधा घरी आली होती आणि त्याला मोठं प्रमोशन मिळालं होतं. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्लायंटबरोबर जाण्याची संधीसुद्धा त्याला मिळाली होती. आजपर्यंत तो मुंबईत मित्रांसोबत रूममध्ये राहत होता, पण आता त्याला फक्त आणि फक्त राधा राहणार म्हणून दोघांसाठी एक फ्लॅट घेतला होता रेंटवर. तो त्यांच्या त्या एकांत क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होता, कारण ते क्षण लवकरच त्यांना मिळणार होते.
लिखाणात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या कथेचे पुढील भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.